Hello friends, welcome to my channel Take Easy. Today we are going to learn question tag. It is very important topic. The examiner always asks questions on this topic. It is compulsory question for 9th and 10th standard. So please like, share and subscribe my channel. You will get the notification of my new videos. चला तर मग बघूयात आपण क्वेश्चन टॅग. आज बघणार आहोत आपण क्वेश्चन टॅग म्हणजे काय, क्वेश्चन टॅग वापराचे नियम काय आहे, त्याच्या काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत पहा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेस्ट पण तुम्हाला दिली आहे, प्रॅक्टिस टेस्ट, ज्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये नक्कीच मास्टर व्हाल. ती नक्की सोडवा सगळ्यांनी. क्वेश्चन टॅग्स. क्वेश्चन टॅग म्हणजे संक्षिप्त किंवा छोटा प्रश्न. एखादे विधान केल्यानंतर ऐकणाऱ्याकडून होय असा प्रतिसाद मिळवण्याकरता अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो आणि तो विधानार्थी वाक्याला जोडला जातो. एक मराठीतलं छोटंसं उदाहरण घेऊयात. आपण रोज शाळेत जातो, हो ना? आता याच्यामध्ये आपण रोज शाळेत जातो हे विधान आहे आणि त्याचं हो ना हे काय झाला, क्वेश्चन टॅग. कळालं की नाही? क्वेश्चन टॅग म्हणजे छोटा प्रश्न. आपण खेळायलाच पाहिजे, हो ना? हो ना हा काय झाला, क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग करताना लक्षात ठेवायचे नियम. क्वेश्चन टॅग जोडताना मूळ विधानार्थी वाक्यानंतर प्रथम स्वल्पविराम म्हणजेच कॉमा द्यावा आणि नंतर क्वेश्चन टॅग जोडून शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यावे. सेकंड, क्वेश्चन टॅगमध्ये टू बीची रूपे एम, इज, आर ही प्रेझेंट टेन्समधली, वॉज, वेअर ही पास्ट टेन्समधली, विल, शल ही फ्युचर टेन्समधली इत्यादी किंवा सहाय्यकारी क्रियापदं डू, डज, डीड इत्यादी आणि कर्ता यांचाच समावेश असतो. सहाय्यक क्रियापद दिले असेल तर तेच वापरावे. थर्ड, क्वेश्चन टॅगची सुरुवात टू बीची रूपे किंवा सहाय्यक क्रियापदांनी होते आणि नंतर सर्वनाम येते. पण बऱ्याचदा कर्त्याच्या जागी नाम आले तरी देखील योग्य ते सर्वनामच वापरावे हे लक्षात ठेवा. आता हे इन जनरल नियम आहेत. आपण कोणता नियम कुठे कसा वापरायचा ते आपण डिटेलमध्ये बघूयात. रूल नंबर 1, विधान होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी येतो. उदाहरणार्थ, वी ऑल आर ब्रदर्स, आरंट वी, नकारार्थी आला. इथे बघा खाली, ही इज प्लेइंग क्रिकेट, याच्यामध्ये इज आलाय ना, आपल्याला टू बीचं रूप मिळालंय, त्याच्यामुळे इज तसाच घेतला. वाक्य होकारार्थी आहे म्हणून टॅग नकारार्थी केला. ही इज प्लेइंग क्रिकेट, इजंट ही. रूल नंबर 2, विधान नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी येतो. फॉर एक्झाम्पल, ही डज नॉट अटेंड द स्कूल. इथे नॉट आलाय म्हणजे हा कुठला आहे, नकारार्थी वाक्य आहे, म्हणून त्याचा टॅग काय येणार आहे, होकारार्थी. कसा येईल, ही डज नॉट अटेंड द स्कूल, डज ही. सेकंड, द बॉय इज नॉट लेझी. नॉट वरून हे वाक्य कसं आहे, नकारार्थी. द बॉय इज नॉट लेझी म्हणजे टॅग कसा येईल, होकारार्थी, इज ही. रूल नंबर 3, कर्त्याच्या जागी नाम असले तरी त्याचा क्वेश्चन टॅग करताना योग्य ते सर्वनामच वापरावे. वाक्यात भरायच्या सुरुवातीला व्यक्तीचं नाव येतं, पण टॅग करताना ते नाव कधीही लिहायचं नाही. ते नाव मुलाचं असेल तर ही करा आणि मुलीचं असेल तर शी करा. बघूयात आपण. फॉर एक्झाम्पल, हरी कम्स हिअर राईट ॲट 5 PM. कम्स म्हणजे हे काय झालं आहे, प्रेझेंट टेन्स, आणि इथे हरी आलाय, पण आपण इथे हरी लिहिणार आहोत का,
नाही. इथे आपण त्याच्याऐवजी काय करणार आहोत, ही, आणि हा प्रेझेंट टेन्स आहे म्हणून आपण इथे डज वापरलाय. हरी कम्स हिअर राईट ॲट 5 PM. डझंट ही? सेकंड सेंटेन्स, रचना इज नॉट अ ब्युटिफुल गर्ल. डज शी? बघा, रचना नाव मी वापरलेलं नाही आहे, त्याच्याऐवजी मी शी केलं आहे. स्नेहा रिच्ड होम येस्टरडे. डिडंट शी? तर अशा प्रकारे आपण इथे नाव न वापरता नावाच्या ऐवजी सर्वनाम वापरायचं, हे लक्षात ठेवा. रूल नंबर 4, वाक्यामध्ये जर टू बी दिलेलं नसेल तर वाक्याच्या काळानुसार डू, डोंट, डज, डझंट, डीड, डिडंट इत्यादी वापरावे लागते. ते खालचं टेबल बघा, तुमच्या अतिशय व्यवस्थित लक्षात येईल. पहिल्या कॉलममध्ये टेन्सेस आहेत, दुसऱ्यामध्ये टाईप आहे, वाक्याचा कुठला टाईप असेल, आणि तिसरं कोणती हेल्पिंग वर्ब असतात. म्हणजे टेन्स, कोणत्या टेन्समध्ये कुठल्या प्रकारच्या वाक्यामध्ये कुठलं हेल्पिंग वर्ब वापरलं जातं हे या टेबलवरून तुम्हाला कळेल. प्रेझेंट टेन्स असेल, वाक्य नकारार्थी असेल तर डू किंवा डज वापरायचं. प्रेझेंट टेन्स असेल पण वाक्य होकारार्थी असेल तर डोंट किंवा डझंट वापरायचं. पास्ट टेन्स असेल, वाक्य नकारार्थी असेल तर डीड वापरायचं, आणि पास्ट टेन्स असेल पण वाक्य होकारार्थी असेल तर डिडंट वापरायचं. शी प्लेज फुटबॉल व्हेरी वेल. इथे काय दिलंय त्यांनी, प्लेज. प्लेज का? शी म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून क्रियापदाला एस लागतो, म्हणजे प्रेझेंट टेन्स तर आहे हा. शी प्लेज फुटबॉल व्हेरी वेल. प्लेज वरून हा कोणता टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स आहे. वाक्य कसं आहे, होकारार्थी आहे. होकारार्थी वाक्य आहे म्हणून टॅग कसा होणार आहे, नकारार्थी. म्हणजे आपल्याला वापरायचे डोंट किंवा डझंट, पण डोंट येणार नाही कारण इथे थर्ड पर्सन सिंग्युलर आल्यामुळे आपण घेणार आहोत डझंट. मग वाक्य कसं तयार होईल, शी प्लेज फुटबॉल व्हेरी वेल. डझंट शी? पुढचं वाक्य बघू, दे वर्क व्हेरी हार्ड. इथे काय आलंय क्रियापद, वर्क. म्हणजे कोणता टेन्स आला, प्रेझेंट टेन्स, पण वाक्य होकारार्थी आहे म्हणून इथे आपण काय वापरणार, डोंट. दे वर्क व्हेरी हार्ड. डोंट दे. तिसरं वाक्य बघा, अनिता प्लेड सेफली. अनिता प्लेड सेफली. इथे दिलाय प्लेड, म्हणजे टेन्स कोणता आला, पास्ट टेन्स, आणि वाक्य कुठलं आहे, होकारार्थी, म्हणजे शेवटचं बघा, पास्ट टेन्स आहे, होकारार्थी आहे, म्हणजे टॅग कसा येणार, नकारार्थी, डिडंट, कारण पास्ट टेन्स आहे. अनिता प्लेड सेफली म्हणून आपण हेल्पिंग वर्ब काय घेणार इथे, डीड, आणि वाक्य होकारार्थी म्हणून नकारार्थी टॅग घेणार. अनिता प्लेड सेफली, डिडंट शी. आपल्या टेबलमधल्याप्रमाणे केलं की नाही आपण. रूल नंबर 5, साध्या वर्तमान काळातील कम, गो, सिट, स्पीक इत्यादी व्हर्ब्स मूळ वाक्यात आली असल्यास डू हे सहाय्यकारी व्हर्ब वापरावे. फॉर एक्झाम्पल, वी सीट हिअर एव्हरी डे. आता इथे काय व्हर्ब आलंय, सीट, परंतु इथे क्वेश्चन टॅग करण्यासाठी कोणतंही टू बीचं रूप दिसत नाही. अशा वेळी आपण डू किंवा डज वापरायचं आहे, पण इथे वी आहे म्हणून इथे आपण डू वापरणार आहोत. मग वाक्य कसं होईल, वी सीट हिअर एव्हरी डे. हे वाक्य होकारार्थी आहे, टॅग कसा होईल, डोंट वी. दुसरं वाक्य बघा, यू डू नॉट स्पीक इंग्लिश व्हेरी वेल. इथे त्यांनी डू दिलेलाच आहे त्यामुळे टॅग करणं सोपं आहे. यू डू नॉट हे नकारार्थी आहे, यू डू नॉट स्पीक इंग्लिश व्हेरी वेल. टॅग कसा होईल, डू यू. रूल नंबर 6, साध्या वर्तमान काळातील कम्स, गोज, सीट्स, स्पीक्स इत्यादी व्हर्ब्स असतील तर डज या सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होते. फॉर एक्झाम्पल, राधा सिंग्स इन द मॉर्निंग. इथे सिंग्स झालाय कारण
करता थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून क्रियापदाला एस लागतो. नियम माहिती आहे तुम्हाला. राधा सिंग झालाय, इथे सिंग झालाय म्हणून क्वेश्चन टॅग आपण डजनी केलेला आहे. राधा सिंग्स इन द मॉर्निंग, डझंट शी. आता डझंट का केलं? वाक्य होकारार्थी म्हणून क्वेश्चन टॅग नकारार्थी. अनिकेत डज नॉट सिट प्रॉपरली, वाक्य नकारार्थी, क्वेश्चन टॅग डज ही होकारार्थी. अनिकेत डज नॉट सिट प्रॉपरली, डज ही. रूल नंबर 7. नकारार्थी विधाने म्हणजे नो, नॉट, नेव्हर, नथिंग या शब्दांनी व्यक्त होतात. त्यांचे क्वेश्चन टॅग नेहमी होकारार्थी लिहायचे असतात. फॉर एक्झाम्पल, सीमा नेव्हर मिक्सेस विथ हर क्लासमेट्स, डज शी. परत आपण नाव वापरलेलं नाही आहे बघा आणि डज शी घातलंय कारण वाक्य नेव्हर म्हणजे निगेटिव्ह आहे. राजन हॅज नो वर्क टू डू, हॅज ही. We do not waste our time. Do we? आता do we का केलंय? वाक्य नकारार्थी असेल तर टॅग होकारार्थी. We don't waste. Don't म्हणजे नकारार्थी आलं म्हणून टॅग होकारार्थी आला. रूल नंबर 8. वाक्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. कायम हा फसवा प्रश्न परीक्षेला विचारतात. वाक्यात आय ॲम असे असेल तर त्याचा आरंट आय असा क्वेश्चन टॅग करतात आणि आय एम नॉट असे नकारार्थी वाक्य आले तर एम आय असा होकारार्थी क्वेश्चन टॅग करतात. महत्वाचं टेबल बघू म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आय ॲम आलं तर क्वेश्चन टॅग आरंट करा. आय एम नॉट आलं वाक्यामध्ये तर क्वेश्चन टॅग एम आय करा. फॉर एक्झाम्पल, आय एम राईट तर याचा क्वेश्चन टॅग ॲमंट आय करायचा नाही. आय ॲम राईट, आय ॲम आलं की आरंट आय करायचा. आय एम राईट, आरंट आय. आय एम नॉट टायर्ड, ॲम आय. कारण हे निगेटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह आपला क्वेश्चन टॅग आलेला आहे. रूल नंबर 9. आज्ञार्थी वाक्य होकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग विल यू असा वापरतात. फॉर एक्झाम्पल, ब्रिंग दॅट पेन. आता ही काय आहे? ऑर्डर, आज्ञा आहे. ब्रिंग दॅट पेन, विल यू. गो अँड सिट देअर, विल यू. रूल नंबर 10. लेट्सने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग नेहमी शॅल वीने करतात. फॉर एक्झाम्पल, लेट्स गो नाव, शॅल वी. लेट्स डू होमवर्क, शॅल वी. नंबर 11. विधानार्थी वाक्यात एव्हरीवन, एव्हरीबडी, समबडी, समवन इत्यादी सर्वनाम असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना दे वापरावे लागते. फॉर एक्झाम्पल, एव्हरीवन केप्ट क्वाईट. आता इथं केप्ट म्हणजे पास्ट टेन्स आलाय त्याच्यामुळे डू डज येणार नाहीये. इथे काय येईल? डीड. एव्हरीवन केप्ट क्वाईट, डिडंट दे. इथं एव्हरीवन सब्जेक्ट आलाय तर आपण इथे दे घालायचा आहे. एव्हरीबडी प्लेड व्हेरी वेल, वाक्य होकारार्थी आहे. एव्हरीबडी प्लेड व्हेरी वेल, एव्हरीबडी आल्यामुळे इथे आपण दे घातलाय, डिडंट दे. लास्ट वन, रूल नंबर 12. वाक्याच्या सुरुवातीला देअर हा शब्द वापरला असेल तर क्वेश्चन टॅग करताना देअर हाच शब्द वापरावा, त्यात बदल करू नये. फॉर एक्झाम्पल, देअर आर मेनी टीचर्स, आरंट देअर. देअर वॉज अ बिग फॉरेस्ट, वॉजंट देअर. तर अशा पद्धतीने आपण 12 नियम शिकलेलो आहोत. याचा अभ्यास करा.
आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी टेस्ट दिलेली आहे ती तुम्ही टेस्ट पण सोडवा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. थँक्यू.